नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले। मस्साजोगचे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचे विविध कांड समोर आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांचे कांड समोर आले आहे। बीड मधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली। बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडिओ पहा। यावरून अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट करत हे काय आहे, गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे असं म्हटलं होतं। यानंतर अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ एक्स वर शेअर केला आहे। यात सतीश भोसले हा नोटांचे बंडल दाखवत आहे। काही वेळानंतर नोटांची बंडल हे त्याच्या डॅशबोर्डवर फेकत आहे। यावरून अंजली दमानिया यांनी हाच तो सतीश भोसले, कोण आहे हा, कुठून आले एवढे पैसे, अटक करा या माणसाला अशी मागणी केली। तर आता सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। यात सतीश भोसले हा थेट हेलिकॉप्टर मधून एंट्री करताना दिसून येत आहे। त्यामुळे सतीश भोसले याच्याकडे इतका पैसा नेमका आला तरी कुठून असा सवाल उपस्थित केला जातोय। या खोक्या भोसले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्याचे देखील म्हटलं जातं। खोक्या भोसलेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड मधील कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। बीड मधील आणखी एक वाल्मिक कराड उदयास येत असल्याची चर्चा सुरू आहे। खोक्या भोसले याने 2 जणांना बेदम मारहाण केल्याचं देखील समोर आलंय। या मारहाणीत त्याने एकाचे दात पाडले आहेत तर एकाचा पाय फ्रॅक्चर केला असल्याचं देखील समोर आलंय। बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात ढोकणे कुटुंबातील 2 व्यक्तींना त्याने बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एका व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात रक्तबंबाळ अवस्थेत येऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील समोर आलंय। गुंडगिरी करत असलेल्या खोक्या भोसलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विधिमंडळाच्या आवारात बोलताना सुरेश धस यांनी सांगितलंय की सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता आहे, हे आधीच सांगितलं आहे। त्याने याआधी माझी भेट घेतली आहे। एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ 1 ते 1.5 वर्षापूर्वीचा आहे आणि या व्हिडिओतील आरोपी सतीश भोसले विरोधात तक्रार दाखल केली असेल तर पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली पाहिजे असेही सुरेश धस यांनी सांगितले। सतीश भोसलेने कधीतरी माझी भेट घेतली होती आणि तो मला बॉस म्हणून फोटो लावत असेल तर हा बॉसच सांगतोय की त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा असेही सुरेश धस यांनी म्हटलंय। सतीश भोसले हा राजकारणात देखील सक्रिय आहे। भाजपच्या महाराष्ट्रात भटक्या विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे असं सांगितलं जातंय। खोक्या भाई म्हणून त्याला संबोधलं जातं। त्याने महेश ढाकणे या तरुणाला बॅटने जबर मारहाण केली होती। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण स्पष्ट समोर आलंय। सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरण पकडण्यासाठी आला होता। 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती। दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांना हरण पकडण्यास मनाई केली। यावरून भोसले आणि सहकाऱ्यांनी दिलीप यांना बेदम मारहाण केली। यात दिलीप यांचे 8 ते 9 दात पडले अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। त्यानंतर महेश ढाकणे यालाही सतीश भोसलेने बॅटने बेदम मारहाण केली आहे। यात त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय। पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले असता त्यांना तिथूनच हाकलवून दिले। या घटनेला 15 दिवस झाले मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता। ज्यावेळेस सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळी पोलिसांनी याची दखल घेतली असे बावी गावच्या ग्रामस्थांनी म्हटले। दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यावर बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। 2021 मध्ये कलम 307 अंतर्गत प्रयत्नात्मक खून, त्यानंतर 2020 मध्ये 498 अंतर्गत कौटुंबिक गुन्हा आणि 2020 मध्ये कलम 304 अंतर्गत ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू आर्मी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे। आता या सतीश भोसलेवर काय कार्यवाही होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि बीड मधील गुन्हेगारीचा आळा घालण्यात प्रशासनाला यश मिळतं का, अजून किती प्रकरणं बीड मध्ये लपलेली आहेत यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व सविस्तर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। धन्यवाद।